नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. सोलापुरात धर्मराज काडादी यांचे समाजाला आवाहन. आता नेतृत्व बदलण्याची वेळ आली आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांचे नाव न घेता दिला इशारा. जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्यासाठी विमान सेवा महत्त्वाची. विमान सेवा सुरू करण्यासाठी मी स्वतः येईन. माजी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी दिली ग्वाही. अल्पसंख्याक समाजातील दुर्बल पीडित घटकांच्या न्यायासाठी प्रशासन आग्रही. उपजिल्हाधिकारी शमा पवार यांची माहिती. आणि घोंगडे वस्तीतील बनावट ताडी केंद्रावर एक्साईजची धाड. भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह 9 जणांवर गुन्हा दाखल. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. सोलापुरात धर्मराज काडादी यांनी समाजाला आवाहन करत आता नेतृत्व बदलण्याची वेळ आल्याचा इशारा आमदार विजयकुमार देशमुख यांचे नाव न घेता दिला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रस्तावित बोरामणी विमानतळ व्हावे आणि श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी वाचवण्यासाठी कारखान्याचे संचालक तथा मार्गदर्शक धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कुमठे इथल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यापासून सोलापूर शहरातील होम मैदानावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला. होम मैदानावर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. आपल्या भाषणात काडादी यांनी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे नाव न घेता थेट टीका केली. ते म्हणाले, काही ठराविक लोक चिमणी पडावी, कारखाना बंद पडावा यासाठी व्यक्तिद्वेषाप्रमाणे काम करत आहेत. सिद्धेश्वर देवस्थानचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. कारखाना, कॉलेज, शिक्षण संस्था, मुलींचे इंजिनिअरिंग कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल सुरू केले हेच त्यांना बघवत नाही. चिमणीचे कारण सांगून इतर प्रकल्पांना विरोध करत आहेत. मी हत्यार दाखवायला गेलो नव्हतो. आंदोलन करा, कायदेशीर लढा. मला वाटले तर मी कधीही मारू शकलो असतो. सिद्धेश्वर देवस्थानमध्ये भांडणे लावायची, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सत्तेचा गैरवापर करून दंड लावायचा. विकास मंचची मंडळी यांच्यात दम नाही, त्यांच्या मागे दुसराच आहे. आता समाजाने या नेतृत्वाला बदलण्याची वेळ आली आहे असे सांगत मी स्वतः मैदानात असेन असा इशारा त्यांनी दिला. यावेळेस माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे, माजी आमदार दिलीप माने, दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, माकपचे माजी आमदार आडम मास्टर, माजी आमदार शिवशरण पाटील, माजी सभापती इंदुमती अलगोंडा पाटील, माजी महापौर महेश कोठे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज काडादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, स्वामी समर्थ सूत मिलचे चेअरमन राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे नेते विजयकुमार हत्तुरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद तानवडे, शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर, माजी सभापती अप्पाराव कोरे, प्रहारचे जमीर शेख, काँग्रेसचे दक्षिण तालुकाध्यक्ष हरीश पाटील, गुरुसिद्ध म्हेत्रे, बाजार समिती संचालक अमर पाटील, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, माजी नगरसेवक विनोद भोसले, आप्पासाहेब पाटील, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, बोरामणी विमानतळ संघर्ष समितीचे राजू चव्हाण, माजी सभापती जालिंदर लांडे, शेतकरी संघटनेचे शिवानंद पाटील, माजी विरोधी पक्षनेते सुरेश पाटील, भाजप नेते अशोक निंबर्गी, काँग्रेसचे विजय शाबादी, कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, राष्ट्रवादीचे आनंद मुस्तारे, डॉक्टर भीमाशंकर बिराजदार, बाजार समिती संचालक केदार उंबरजे, ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील, माजी सभापती अशोक देवकते, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख, काँग्रेसचे विलास लांडे, सर्वपक्षीय नेते, हजारो शेतकरी यावेळेस उपस्थित होते. माझ्या तोंडून नाव कशाला घ्यायला होतं त्या व्यक्तीचं? या व्यक्तीचं मी सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे की ज्यांना समाजाने 4-4 वर्ष प्रतिनिधित्व देणं केलं, पण विकासाचं काय काम केलं हे माझ्यापेक्षा पत्रकार म्हणून आपण जास्त त्यामध्ये सांगू शकाल. अशा पद्धतीने जर काम करत असाल, ज्या समाजाच्या संस्था लोकांसाठी म्हणून
काम करतायत तशा संस्थाला तुम्ही अडचणीत आणून त्या संस्थापन व्यक्तिगत वैर म्हणा, व्यक्तिगत द्वेष मी समजू शकतो, सांगावं ते तुम्ही ते बघू नका, आम्हाला बाजूला सरकवा, आम्ही बाजूला सरकायला तयार आहोत. परंतु अशा पद्धतीनं त्या संस्था बंद पडतील, आर्थिकदृष्ट्या एवढं मोठं नुकसानी चालू आहे की हे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात या सर्व नेत्यांना म्हणा, समाजाला या ठिकाणी आणून त्रास देणं हे माझ्या मनाला पटत नाही. आणि अशा पद्धतीची भूमिका करणाऱ्यांनी कुठेतरी बदललं पाहिजे एवढंच मला वाटतं. पर्याय नेतृत्व आपण देणारच होता ते शहर उत्तरमधून आपण रणसिंग फुंकले असं म्हणावं लागेल. तशा पद्धतीने नाकारत पण नाही आणि मी होकारू देत नाही. जी परिस्थिती निर्माण होईल, जे समाज जे सांगेल त्या पद्धतीने आपल्याला जावं लागेल. वास्तविक पाहता माझ्यावरच्या जबाबदाऱ्या, माझ्या प्रकृती त्या कारणानं मी राजकारणापासून लांब राहिलो. समाजकारणामध्ये ज्या अफवांनी वापरलेल्या संस्था आहेत त्या वाढल्या पाहिजेत आणि शेवटच्या माणसासाठी त्याच्यातनं काम करून जे मग आनंद मिळतो तर आनंद मिळवण्याचं काम माझ्याकडनं व्हावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन मी काम करतोय. परंतु जर प्रसंग आला त्या संस्था वाचवण्यासाठीच जर काही करावं लागलं तर वेगवेगळे पर्याय आहेत त्याच्यामध्ये, तर त्या पर्यायामधनं आपल्याला जावं लागलं तर जाण्याची तयारी करा. कुठल्या पक्षाशी ऑफर वगैरे काही बोलणार काही पक्ष मी पक्षी याच्यात नाहीच आहे. देवेंद्रजी फडणवीसांना आपण म्हणालात की त्यांचा कोणीतरी गैरसमज करून दिला आहे, त्यांच्यावर दबाव आहे, काय नक्की असं दिसतं. मी कोणी सांगितलं नाही किंवा बघितलं नाही, जसं काही गोष्टी पडद्यामागनं चालतात ते समजत नाही. परंतु त्यांची भावना अशा पद्धतीनं कुठल्या तरी विकासाला फूल घालावी अशा पद्धतीची मला त्यांच्याबरोबर ह्या रोडच्या देवस्थानच्या रोडच्या बाबतीत, आपण होम मैदानाच्या रोडच्या बाबतीत त्या बैठकीतही वाटली नाही. त्याच्यानंतर मंद्रुपला एकदा भेटलो तेव्हाही वाटली नाही. परंतु काय कुठं घडतंय, कुठून माशी शिंकली माहीत नाही. बोरामणी विमानतळ सुरू करा, सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी वाचवा या मागणीसाठी काडादी यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रस्तावित बोरामणी विमानतळ व्हावे आणि श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी वाचवण्यासाठी कारखान्याचे संचालक तथा मार्गदर्शक धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कुमठे इथल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यापासून सोलापूर शहरातील होम मैदानावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील राजकीय सर्वपक्षीय राजकीय नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. माजी आमदार आडम मास्तर यांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला असून त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा जथ्था सभेच्या स्थळी दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मैदानावर सभेसाठी आलेल्या शेतकरी व नागरिकांसाठी नाश्त्याची सोय करण्यात आली होती. मोर्चाच्या दर्शनस्थळी चिमणीची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असून सुमारे 7 किलोमीटर शेतकरी चालत आहेत. या मोर्चामध्ये ऊस वाहतूक ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. दरम्यान काडादी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सोलापूरच्या विमान सेवेमध्ये केवळ सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी हा एकच अडथळा असल्याचे सांगितले जाते. मात्र त्याला 35 अडथळे इतर आहेत, परंतु त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. बोरामणी येथे पर्यायी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होत असताना जाणीवपूर्वक कारखान्याला त्रास दिला जातोय. तो त्रास कमी व्हावा आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी त्यामध्ये आडवी येते अशा पद्धतीचे दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही मंडळी सातत्यानं करून हरित लवाद असू देत, महाराष्ट्र शासनाच्या महापालिका असू देत, महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये एक गैरसमज निर्माण करण्याचा सातत्यानं गेली 7-8 वर्ष प्रयत्न करतायत. आणि त्यामुळे जे काही आमची कामं झालेले आहेत, कोजनरेशन असू देत, एक्सपान्शनचे प्रोजेक्ट असू देत किंवा अजून भविष्यात जे काही प्रोजेक्ट आहेत त्याला मंजुरी आम्हाला मिळत नाही. आणि त्याच्या विरोधामध्ये आजचा हा मोर्चा शेतकऱ्यांचा आहे की सिद्धेश्वर कारखान्याला गेल्या 7-8 वर्षापासून जो त्रास दिला जातोय तो बंद करावा.
होडी विमानतळामध्ये फक्त कारखान्याचीच चिमणी आडवी येत नसून 35 अडथळे त्यामध्ये आहेत. त्यामुळे कारखान्याची चिमणी काढूनही हे विमानतळ 33 नंबरवरनं चालू होऊ शकणार नाही. महाराष्ट्र शासनाने 2008 आणि 2013 मध्ये निर्णय घेतला आहे. त्यामध्ये केंद्रीय खात्याने पण मंजुरी दिलेली आहे की बोरामणी विमानतळ विकसित केलं पाहिजे आणि त्यासाठी लागणारी संपूर्ण जागा महाराष्ट्र शासनाने आता विकत घेतलेली आहे. प्रश्न फक्त वन खात्याच्या अदलाबदल जागेचा आहे आणि त्याबाबत निर्णय झाला तर केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जॉईंट व्हेंचरमध्ये या ठिकाणी बोरामणी विमानतळ येत्या 5-6 महिन्याच्या कालावधीत उभा राहू शकतो. अशा पद्धतीची भूमिका माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी त्या ठिकाणी घेतलेली आपण सर्वजण जाणता आणि तशा पद्धतीनं बोरामणी विमानतळाला एकदा मंजुरी मिळाली की ताबडतोब त्या ठिकाणी या चिमणीला NOC मिळते आणि आमच्या सर्व प्रकल्पांना त्या ठिकाणी मंजुरी मिळू शकते. आणि यावेळेस सभासद, शेतकरी, सर्वपक्षीय नेते, कर्मचारी उपस्थित होते. सोलापूरचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश आहे. शहर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्यासाठी, मोठे उद्योग सुरू होण्यासाठी विमान सेवा महत्वाची आहे. त्यासाठी मोर्चा काढा, मी स्वतः येईन त्या मोर्चात सहभागी व्हायला, अशी ग्वाही छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. सोलापूरच्या विमान सेवेचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. संसदेत याची चर्चा होऊ लागली आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी विमान सेवेचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. होडगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी म्हणून सोलापूर विकास मंचने महिनाभर आंदोलन केले. त्याला सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या वतीने बोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी व कारखान्याची चिमणी वाचवण्यासाठी प्रति आंदोलन सुरू झाले आहे. सोमवारी बोरामणी विमानतळासाठी सिद्धेश्वर साखर कारखान्यापासून मोठा मोर्चा काढण्यात येणार असून याच पार्श्वभूमीवर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे सोलापुरात होते. एका कार्यक्रमात आपल्या भाषणात त्यांनी सोलापूरच्या विमान सेवेचा विषय उपस्थित केला. सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट आहे. शहर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्यासाठी, मोठे उद्योग सुरू होण्यासाठी विमान सेवा महत्वाची आहे. मात्र सोलापूरकर काही प्रयत्न का करत नाहीत? रोज तुमच्या आमदार खासदारांना प्रश्न विचारा, का सुरू होत नाही विमान सेवा? बोरामणी येथे मोठे विमानतळ प्रस्तावित आहे, त्याचे काय झाले? जागा संपादित झाली आहे, ते पूर्ण होण्यासाठी मोर्चा काढा, मी स्वतः येईन त्या मोर्चात सहभागी व्हायला, अशी ग्वाही संभाजीराजे यांनी यावेळेस दिली. पहा काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे. तुम्ही जर एक चांगला एंटरप्रेन्योरशिप, एक चांगला तुम्ही बिझनेस उभा केला, चांगला मोठा एंटरप्रेन्योर तुम्ही झाला, त्यामुळे 10-15 लोकांना कामाला लावलं, 50 लोकांना कामाला लावलं, 300 करोड उभा झाले, तो खरा आर्थिक बिझनेस. आज मी टाटाचं ही का कौतुक करतो की टाटा आज अनेक वर्षानंतर सुद्धा त्या टाटाच्या मध्ये शंका पडली नाही. त्याच्या क्वालिटी आणि ट्रस्ट बिझनेस मध्ये फार महत्वाचे आणि म्हणून रतन टाटांच्या किंवा त्या टाटा पूर्ण समोर तुम्ही जर पाहिलं अनेक वर्षापर्यंतचा इतिहास आहे तर क्वालिटी आणि ट्रस्ट देखील त्यांना 100 वर्ष लागले दिसत म्हणून. आणि म्हणून आपल्याला जर उद्या बिझनेस करायचा असेल तर आपल्याला टाटांचा आदर्श निश्चित घेणं गरजेचं. टाटाचा आदर्श म्हणजे टाटाने किती 2 लाख कोटी टर्न करत असतील, 2 लाख कोटीचे मालक असतील, तो माझा दृष्टिकोन नाही. त्यांचा बिझनेस करायचा दृष्टिकोन, त्यांचं बिझनेस करण्याचं विजन आणि जीवनात यू शुड ऑलवेज एम अँड ड्रीम व्हेरी बिग. म्हणजे तुमचं विजन, तुमचा जो दृष्टिकोन जो काय असेल, तुमचं जे विजन जे असेल किंवा तुमचं स्वप्न जे असेल हे फार मोठं पाहिजे. अल्पसंख्याक समाजातील दुर्बल पीडित घटकांच्या न्यायासाठी प्रशासन आग्रही असल्याची भूमिका निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी व्यक्त केली. अल्पसंख्याक समाजातील पीडित, दुर्बल घटकांमधील असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी प्रशासनातील जबाबदार अधिकारी व नागरिकांनी कर्तव्याचे पालन करणे गरजेचे आहे. या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी
प्रशासन आग्रही भूमिका बजावेल असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, सेवानिवृत्त उपायुक्त अनिल विपुल, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे, प्राचार्य सोमनाथ हुनसिमरद, अग्रणी बँकेचे नाशिककर, मौलाना आझाद महामंडळाचे बिराजदार आदी उपस्थित होते. अल्पसंख्याक समूहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच समाजातील घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन विविध योजना आणि अभियानांच्या माध्यमातून लाभ आणि सुविधा मिळवून देत आहे. अल्पसंख्याकांसाठी राबवण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा समाजातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शमा पवार यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख म्हणाले, समाजातील सामाजिक संस्था, संघटना, विचारवंत तरुण मंडळ यांच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा विकास करण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याबाबतचे निवेदन लेखी स्वरूपात दिले तर ही निवेदने आयोगाकडे पाठवण्यात येतील. यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या आवश्यक योजनांचा समाजातील नागरिकांना लाभ घेता येईल असे शेख यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषदेमार्फत समाजातील वंचित, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन महसूल सहाय्यक रविराज नष्टे यांनी केले. आभार नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांनी मानले. या कार्यक्रमास विविध शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोंगडे वस्तीतील बनावट ताडी केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकत भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये धाड टाकून नैसर्गिक ताडी वापरून त्यामध्ये विविध केमिकलयुक्त पदार्थ टाकून कृत्रिमरित्या भेसळयुक्त ताडीची निर्मिती करत असताना 10 लोकांना ताब्यात घेतले. तसेच सदर ताडी केंद्र चालवणारे भाजपचे माजी नगरसेवक लक्ष्मीकांत उदगिरी यांच्या बंगल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून मुद्देमाल जप्त केला. छापा मारलेल्या ताडी केंद्रावर एका 3000 लिटर क्षमतेच्या निळ्या रंगाच्या टबमध्ये व एका 1000 लिटर क्षमतेच्या काळ्या रंगाच्या टबमध्ये बनावट ताडीचा साठा तयार केला जात असल्याचे दिसून आले. तसेच त्या ठिकाणी 50 लिटर क्षमतेच्या 29 कॅनमध्ये शुद्ध ताडी व 30 प्लास्टिक कॅरेटमध्ये 650 मिलीलिटर क्षमतेच्या ताडीने भरलेल्या 360 बाटल्यांचा साठाही आढळून आला. यासह सदर गुन्ह्यात रिकाम्या काचेच्या बाटल्या, प्लास्टिक कॅरेट, प्लास्टिक टब, बनावट ताडी करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल व इतर साहित्य तसेच एक महिंद्रा बुलेरो क्रमांक MH13 DQ 2846, एक होंडा शाईन मोटरसायकल, 2 ऍक्टिव्हा स्कूटी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 12,17,234 रुपये इतकी आहे. सदर गुन्ह्यात आरोपी शिवय्या राजय्या तांडा, माणिक गौड, शंकर गौड पोगुल, बादाज नरसप्पा बिच्चल, आकाश दत्तात्रय माने, अंबादास सिद्धराम इदनूर, मदन मोहन पात्रे, रोहन सुधाकर जगताप, विकास दत्तात्रय माने, अंबादास दिगंबर जगताप आणि भाजपच्या माजी नगरसेवकाचा मुलगा नरेंद्र लक्ष्मीकांत उदगिरी याला अटक करण्यात आली आहे. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाने आरोपींसह काढलेल्या फोटोमध्ये केवळ 9च आरोपी दिसत आहेत. 10वा आरोपी हा भाजपच्या माजी नगरसेवकाचा मुलगा असून तो सदरील फोटोमध्ये दिसून येत नाही. राजकीय दबावामुळे त्याला या फोटोतून वगळण्यात आले आहे काय अशी उलटसुलट चर्चा सध्या नागरिक करत आहेत. या 10ही आरोपींना 18 डिसेंबर रोजी दारूबंदी न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना 1 दिवसाची एक्साईज कस्टडी मंजूर केली. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक संभाजी फडतरे, सदानंद मस्कारे, दुय्यम निरीक्षक सुरेश राजगडे, अंकुश अवताडे, सुरेश झगडे, सुनील पाटील, गणेश हुंडे, पुष्कराज देशमुख, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, सिद्धाराम बिराजदार, जवान प्रियांका कुटे, अनिल पांढरे, प्रकाश सावंत, प्रशांत इंगोले, इस्माईल गोडीकट, चेतन मनगुंटी, वाहन चालक रशीद शेख, रामचंद्र मदने, संजय नवले यांच्या पथकाने पार पाडली. सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या ताडी व इतर केमिकल पदार्थांचे नमुने काढण्यात आले असून रासायनिक लॅबोरेटरीकडे चाचणीकरता पाठवण्यात येत आहेत.
बनावट ताडीच्या खरेदी विक्री व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येत असून मुख्य सूत्रधाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बेकायदेशीर अडवणूक, मालमत्ता नुकसान, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दरोडा आरोपातून पोलिसासह 5 युवकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश व्ही.एच. पाटवतकर यांनी दरोडा टाकणे, बेकायदेशीर अडवणूक, मालमत्ता नुकसान, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अक्षय देविदास पवार वय 26, धंदा व्यापार, राहणार कुमठा, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर, महादेव उर्फ पिंटू खुबा राठोड वय 33, धंदा व्यापार, राहणार बसवनगर, तालुका दक्षिण सोलापूर, इराप्पा धांडप्पा कवटे वय 30, धंदा ड्रायव्हर, राहणार माळकवठे, मोदीन गणी कोरबू वय 40, धंदा पोलीस कॉन्स्टेबल, राहणार कोरबू प्लॉट अक्कलकोट, श्रीकांत रेवणसिद्ध राठोड वय 34, धंदा व्यापार, राहणार घोडातांडा, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर, दशरथ नागनाथ शिंदे वय 32, धंदा शेती, राहणार शिंदे वस्ती, डोणगाव रोड, सोलापूर असे पोलीस कर्मचाऱ्यांसह वरील युवकांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. याबाबत वकिलांनी अधिक माहिती दिली आहे. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट नागेश खिचडे, ॲडव्होकेट ए.एन. शेख तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले. जिल्हा सत्र न्यायाधीश श्री व्ही.एच. पाटवतकर साहेबांनी दरोडा टाकल्याप्रकरणी एक पोलीस कॉन्स्टेबल सह 5 युवकांची निर्दोष मुक्तता केली आहे. यामधील आरोपी अक्षय देविदास पवार, राहणार कुमठा, तालुका उत्तर सोलापूर, महादेव उर्फ पिंटू खुबा राठोड, राहणार 13 मैल, दक्षिण सोलापूर, इराप्पा धोंडप्पा कवठे, राहणार माळकवठे, तालुका दक्षिण सोलापूर, 4 नंबर पोलीस कॉन्स्टेबल मोदीन गणी कोरबू, पोलीस कॉन्स्टेबल राहणार कोरबू प्लॉट अक्कलकोट, 5 नंबर श्रीकांत रेवणसिद्ध राठोड, राहणार घोडातांडा, दक्षिण सोलापूर व दशरथ पैलवान नागनाथ शिंदे, राहणार शिंदे वस्ती, डोणगाव रोड, सोलापूर या 5 युवकांची सबळ पुरावाअभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे. यातील हकीकत अशी की 23/12/2016 रोजी पहाटे 5च्या सुमारास यातील फिर्यादी मनोज सिद्धराम गायकवाड, तत्कालीन मंडळाधिकारी उत्तर तहसील ऑफिस, हे त्यांचे सहकारी एस.के. फुलारी, तहसीलदार तलाठी सुरेगाव, यशवंत चिंचोळे, तलाठी डोणगाव यांच्यासह उत्तर तहसीलदार श्री कोळेकर साहेबांच्या आदेशाने बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याकरता मारुती कार क्रमांक MH 0860 या कारमधून कोटी रोड मार्गे पेट्रोलिंग करीत आसरा चौक, विमानतळ, हत्तुर वस्ती, गजानन महाराज मंदिर, सोरेगाव असे पेट्रोलिंग करीत नवीन चौथरा नाका विजापूर रोड येथे गेले असता वडकपळकडून एक वाळूने भरलेला ट्रक MH 13A 175 हे दिसला. सदर ट्रकला थांबण्याचा इशारा केला असता सदर ट्रकच्या ड्रायव्हरने कुमठा रोडने भरधाव वेगाने गाडी घेतली. गजानन मंदिर महाराजच्या मंदिराजवळ, चौडांबा मंदिराजवळ सदर ट्रक चालकाने आडवे लावले. त्याच्या पाठीमागे सदर वरील आरोपींनी इंडिका कार नंबर MH 13A 175 MH 127642 या इंडिका कारवर एका मोटरसायकलवरून येऊन यातील फिर्यादी व त्यांच्या सहकार्यांना बेदम मारहाण केले, शिवीगाळ केली, लाथाबुक्क्याने मारहाण केली, काचावर दगडफेक केली, लाथाबुक्क्याने मारहाण करून काचची फोडाफोड केली, मालमत्ता कारची चाव्या घेतल्या, असे दरोडा टाकला, सरकार कामात अडथळा केला, बेकायदेशीर अडवणूक केली, हे संगनमताने गुन्हा केल्याच्या आरोप फिर्यादीने मुजाफरनगर पोलीस स्टेशन येथे महादेवी 395, 353, 397, 341, 427 सह 34 प्रमाणे फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक A.D. फुगे साहेबांनी पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. सदर केसच्या सुनावणी वेळेस सरकार पक्षाने एकूण 6 साक्षीदार तपासले होते. सदर केसच्या अंतिम युक्तिवाद वेळी मी ॲडव्होकेट नागेश खिचडे सर्व साक्षीदारांच्या साक्षीमधील विसंगती मान्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून सबळ पुरावाअभावी मान्य जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.एच. पाटवतकर साहेबांनी यातील पोलीस मोदीन गणी अणदूर येथे जवाहर महाविद्यालय, तुकाराम सामाजिक संस्था आणि जर्मनदार पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित हलगी महोत्सव उत्साहात साजरा झाला. हलगी ही कला आहे. हलगीमुळे स्फुरण चढते, एक जोश येतो. परंतु हलगी कलाकार हा कायम वंचित राहिला. त्यासाठी शासन दरबारी आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. हलगी कलाकारांनी व्यसनमुक्त व्हावे, मुलाबाळांना शिक्षण द्यावे. आयोजकांनी आयोजित केलेल्या या आगळ्या वेगळ्या हलगी महोत्सव आयोजित करून या कलाकारांचा सन्मान केला. ही अभिनंदनीय गोष्ट आहे, असे उद्गार माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी काढले. ते अणदूर येथे जवाहर महाविद्यालय, तुकाराम सामाजिक संस्था
व जय मल्हार पत्रकार संघ आयोजित हलगी महोत्सव कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते. या कार्यक्रमाकरता आपल्या केली आपले विचारवंती पुण्या ठिकाणी गेले ते आमदार जयनाथ चौगुले त्या ठिकाणी सदस्य महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरण. यावेळी व्यासपीठावर आमदार ज्ञानराज चौगुले, पोलीस प्राधिकरण सदस्य उमाकांत मिटकर, अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे, जवाहर कॉलेजचे उपप्राचार्य मल्लीनाथ लंगडे, उपसरपंच डॉक्टर नागनाथ कुंभार, संत तुकाराम सामाजिक संस्थेत विलास काळुंके, जय मल्हार पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय अणदूरकर, हलगी कलाकार बाबूराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावातून खंडोबा मंदिरापर्यंत हलगीच्या कडकडाटात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. आपल्या प्रास्ताविकात पत्रकार दयानंद काळुंके म्हणाले की हलगी कलाकारांच्या फार मोठ्या समस्या असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा हलगी महोत्सव आहे. या कलेला अभिजात कलेचा दर्जा मिळावा, तसेच मैदानी खेळाचा दर्जा मिळावा, हलगी कलाकारांना मानधन मिळावे, शासकीय योजना, मोफत प्रवास आदी मागण्या शासनाने मान्य कराव्यात अशी मागणी केली. यावेळेस आमदार ज्ञानराज चौगुले यांनी हलगी कलाकारांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवणार असल्याचे सांगितले. यावेळेस रामचंद्र आलुरे, डॉक्टर नागनाथ कुंभार, डॉक्टर मल्लीनाथ लंगडे, उमाकांत मिटकर आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळेस 40हून वेगवेगळ्या गावातील 200 हलगी कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हलगी उत्सव पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विविध गावातील हलगी पथकांनी दयानंद काळुंके यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर मल्लीनाथ बिराजदार व प्राध्यापक संतोष पवार यांनी केले. आभार पत्रकार शिवशंकर तिरगुळे यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक अंकुश कदम, डॉक्टर अनिता मुदकडना, बाबाई चव्हाण, प्रबोध कांबळे, अनिता काळुंके, दशरथ गायकवाड, काशीनाथ शेटे, शिवाजी कांबळे, RS गायकवाड, दयानंद मुडके, सचिन ढेपे, अझर शेख, जवाहर कॉलेज स्टाफ, पत्रकार, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन तोगी, संजीव आलुरे, चंद्रकांत हगलगुंडे, बालाजी राजपूत, म्हाळू गळाकाठे, बसवराज पाटील, उमेश गायकवाड, सिकंदर शेख, राजू गायकवाड यांनी परिश्रम घेतले. उदगीर येथील गोरक्षण संस्थेचे काम कौतुकास्पद असून या संस्थेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून लागेल ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली. उदगीर येथील गोरक्षण संस्थेचे काम कौतुकास्पद असून या संस्थेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून लागेल ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली. उदगीर शहरालगत असलेल्या सोमनाथपूर येथील गोरक्षण संस्थेस शनिवारी खासदार सुधाकर शृंगारे यांनी भेट देऊन संस्थेची पाहणी केली. यावेळेस ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, इंजिनियर संतोष तोडकर, दक्षिण मध्य रेल्वेचे उपभोक्ता समिती सदस्य मोतीलाल डोईजोडे, माजी नगरसेवक ॲडव्होकेट दत्ताजी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार शृंगारे यांनी देशात गायीची संख्या कमी होत चालली आहे अशी खंत व्यक्त करत विदेशात आपल्या गायीची मागणी जास्त आहे, कारण आपल्याकडील दुधाची ताकद मोठी आहे असे सांगून देशातील कमी होत असलेली गायीची परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. उदगीर येथील गोरक्षण संस्थेकडून गोरक्षणाचे चालू कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार यावेळेस खासदार शृंगारे यांनी यावेळेस काढले. यावेळी गोरक्षण संस्था, संघर्ष मित्र मंडळ, श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ व श्री नारायणा ॲग्रो ऑइल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने खासदार शृंगारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत मांगुळकर, नारायण वाकुडे, सागर महाजन, रामदास जळकोटे, नरसिंग कंदले, शंकर मुक्कावार, संतोष फुलारी, तानाजी वाकुडे, भाऊचंद पाटील, नारायण तळणीकर, इसाकभाई, रवींद्र हसरगुंडे, राजकुमार मोगले आदी उपस्थित होते. वंचित घटकांचे प्रश्न साहित्यिकांनी मांडावेत अशी अपेक्षा मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. पूर्वीच्या काळामध्ये ओव्या व गाण्यामधून बालमनावर संस्कार होत असत. ही परंपरा पुढे चालली पाहिजे. याशिवाय साहित्यिकांनी आपल्या लेखनामध्ये शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून लिखाण करावे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची साहित्यिकांनी चर्चा केल्यास त्याचा परिणाम धोरणात्मक निर्णयावर होऊ शकतो असे उद्गार दुसऱ्या बालाघाट साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी काढले.
तुळजापूर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने दुसरे बालाघाट साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन माजी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक इतिहास संशोधक प्राध्यापक शरद गोरे हे अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, डॉक्टर अनिल शित्रे, डॉक्टर नरसिंग जाधव, योगेश केदार, प्रमुख संयोजक ज्ञानेश्वर पतंगे, मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळेस बोलताना चव्हाण म्हणाले, या बालाघाट साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असणारे बोलीभाषेतील बदल आणि कृषी क्षेत्रामध्ये होणाऱ्या घटना घडामोडी शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू समजून करावयाचे लिखाण याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळेस उद्घाटक माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. या प्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक शरद गोरे यांनी विद्यमान कार्यकाळात महापुरुषांना विभागणी करण्याचे सुरू असलेले सत्र खेदजनक असून सर्व महापुरुष हे देशासाठी झटलेले आहेत. त्यांना जातीपातीच्या बंधनामध्ये कोणीही अडकवण्याचा प्रयत्न करू नये. तसेच आपण आपले आदर्श आणि आपले शक्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे असावे, असे सांगितले. या संमेलनामधून नांगरधारी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विविध प्रश्नांवर लेखन करण्यासाठी नवनवीन साहित्यिक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा ठेवली. शहरी भागामध्ये निर्माण होणारे साहित्य आणि ग्रामीण भागामध्ये उपलब्ध असलेले साहित्य यामध्ये ग्रामीण भागातील साहित्य श्रेष्ठ आहे असे सांगून दररोजच्या जीवनामध्ये येणारे अनुभव आपल्या साहित्यामध्ये आले पाहिजेत आणि नवीन साहित्यिकांनी आपल्या लिखाणामध्ये सातत्य ठेवावे. सातत्यपूर्ण केलेले लिखाण निश्चितपणे आगामी काळासाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणारे असतील. सर्वांना आपले वाटणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री देवकते यांनी केले. आभार प्रदर्शन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल शिंत्रे यांनी केले. राजधानी महाराष्ट्रात होती. जो बळीराजा, जो सम्राट बळीराजा, नवखंड पृथ्वी असलेला हा सम्राट म्हणजे 9 प्रदेशामध्ये असलेला सगळा राज्यकारभार जो आहे हा महादीप आपला देश हा महादीप देश ही संकल्पना नव्हती, खंड ही संकल्पना. त्यातला आपण एक द्वादीप जो आहे आजचा अफ्री आणि सुमित्र नावाचा भेट. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे नळदुर्ग मैलारपूर येथील श्री खंडोबा मंदिरात दिनांक 18 डिसेंबर रोजी चौथ्या रविवारी भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे नळदुर्ग येथील श्री खंडोबा मंदिरात 18 डिसेंबर रोजी चौथ्या रविवारी भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली. मैलारपूर येथील जुन्या खंडोबा मंदिरात भाविकांसाठी अन्नदान सुरू करण्यात आले आहे. शहरातील धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाच्या वतीने हे अन्नदान करण्यात आले. नळदुर्ग मैलारपूर हे खंडोबाचे मूळ ठिकाण असून 2.5 महिन्यांच्या वास्तव्यासाठी श्री खंडोबा या ठिकाणी आल्यानंतर खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी दर रविवारी भाविक या ठिकाणी मोठी गर्दी करतात. चौथा रविवार 18 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान असल्याने याचा परिणाम म्हणून मैलारपुरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आले. इतर रविवारी मंदिरात असणारी गर्दी या रविवारी कमी दिसून आली. मैलारपूर येथील जुन्या खंडोबा मंदिरात श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी अन्नदान सुरू करण्यात आले आहे. या अन्नदानामध्ये सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव वरहडे गुरुजी यांचेही मोठे योगदान लाभले. या अन्नदानातील पहिल्या महाप्रसादाचा मान धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळ व शिवाजीराव वरहडे यांना मिळाला आहे. धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाने आयोजित केलेल्या या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. मंडळाचे पिंटू जाधव, सुनील गव्हाणे, गणेश मोरडे, निरंजन कोप्पा, नेताजी मुळे, संतोष जाधव, अण्णाराव जाधव, संकेत स्वामी, रोहित वाले, संजय जाधव, बमन जाधव, तात्या जाधव, स्वप्नील गव्हाणे यांनी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. अन्नदानाचा शुभारंभ श्री खंडोबा देवाला नैवेद्य दाखवून करण्यात आला. यावेळेस मंडळाचे उमेश जाधव, पिंटू जाधव, भाजप युमेचे जिल्हा सचिव श्रमिक पोद्दार, पत्रकार सुहास येडगे, विलास येडगे, दादासाहेब बनसोडे, विशाल डुकरे, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, अमर भाळे, मारुती खारवे, देवाचे पुजारी अशोक चव्हाण आदी उपस्थित होते. मुदखेड येथे स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. मुदखेड येथील संकल्पना एज्युकेशन व कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तालुक्यातील शैक्षणिक दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने व स्पर्धा परीक्षेची माहिती व सखोल मार्गदर्शन मिळावे या हेतूने तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षांचे आयोजन दिनांक 16 ऑक्टोबर रोजी केले होते. या परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार 17 डिसेंबर रोजी
महात्मा गांधी महाविद्यालय येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर दिलीप फुगारे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत दिग्रसकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी नांदेड व प्रमुख सुप्रसिद्ध व्याख्याते सोपानजी कनेरकर हे होते। या बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख उपस्थिती गट शिक्षणाधिकारी सुधीर गोडघासे, माजी नगराध्यक्ष राम चौधरी, विस्तार अधिकारी भुरे, केंद्र प्रमुख यवतीकर हे होते। लहान गटात प्रथम गणेश चुकेवाड, मेनका द्वितीय, इंद्रजित कदम तृतीय, प्रतीक झुंजारे उत्तेजनार्थ, पूजा जाधव, ऐश्वर्या भांगे, श्रद्धा दुधाटे यांना पारितोषिके देण्यात आली। मोठ्या गटात प्रथम संतोष पवार, द्वितीय महेश सदनवाड, तृतीय आशा जाधव, उत्तेजनार्थ बालाजी पवार, पद्माकर कळणे असे क्रमांक काढून विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। हा बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संकल्पना इन्स्टिट्यूटचे संचालक शिवाजी येडके यांच्यासह योगेश बोडके, अमोल आबादार, दुर्गादास अर्रेपल्लू, गोविंद गुंठे, बाजीराव महादळे, माधव आस्कुलवार, सूरज हेंबाडे, सचिन टकले, श्रद्धा बारतोंडे, अंकिता शेटे, अंकिता कमटे, श्रुती चंद्रे, संध्या धबडगे यांनी परिश्रम घेतले। मिळवून दिलेला आहे। सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपण निश्चितच या व्याख्यानातून जो बोध आपल्याला मिळालेला आहे, शिवाय आपले आईवडील आणि गुरुजन जे आपल्याला सांगतात, या मार्गावर आचरण करणे हे जीवनाचं श्रेष्ठ ध्येय असलं पाहिजे आणि त्यातून आपलं आयुष्य निश्चितपणे मार्गाला लागतं, कारण आपल्याला वडीलधारी माणसं आपल्या हिताचंच सांगत असतात। तर अशा स्वरूपाचा या ठिकाणी एक संदेश देऊन मी या ठिकाणी आपली रजा घेतो। त्याच्यामुळे मी सोपानजी सरांनी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलेच आहे, फक्त मी दोन तुमच्या हेल्थ बाबतीत मार्गदर्शित करणार आहे। मित्र हो, शिवाजीराव येडके आणि अमोल आबादार यांनी जे ऑर्गनाईज केलेला आहे तो उपक्रम खरंच स्तुत्य आहे, कारण स्पर्धा परीक्षा जेव्हा आपण एखादं ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवतो त्यावेळेस आपण आपली प्रकृती किंवा मानसिक स्थिती ही चांगली राहणं गरजेचं आहे, कारण आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणि तणाव हा जो प्रकार आहे, कारण आपली मानसिक स्थिती जर चांगली असेल। रत्नाकरा धौतपदा हिमालया किरीटिनिम ब्रह्मराजर्षी रत्नाट्यम वंदे भारत मातरम। वंदनीय भारत माता, त्या माणसाला हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रचलं, ते प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतव्य, सिंहासनाधीश्वर, अखंड शुभंकृत राजकार्य धुरंधर, राजदेदार महाराज छत्रपती शिवाजी महाराज, आम्हा तमाम तरुणांचा राज्यपती महर्षी स्वामी विवेकानंद, विश्वरत्न भारतरत्न वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आपल्यामधून आताच गेलेले आज संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, मंचावर उपस्थित संपूर्ण आदरणीय विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी, मला वाटते डॉक्टर साहेब आहे, संपूर्ण आदरणीय मंच ज्यांनी मला बोलावलं असे अमोल भाऊ, शिवा भाऊ, संपूर्ण आदरणीय मंच, आता काय सर्वांचे नाव काही माहिती पाठ नाही, तुमच्या शेतात अशी काही शेत नाही, संपूर्ण आदरणीय मंच, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, खाली बसलेले, आजूबाजूला चपला घालून बसलेले, चपला काढून बसलेले, तोंडात खडा घेऊन आलेले, जेवून आलेले, खाऊन आलेले, पिऊन आलेले, कधी आलेले, पहिल्यांदा आलेले, कोणाला येऊन आलेले आणि एवढं चांगलं व्याख्यान चालू असताना घरी गेलेले, या सर्वांना नमस्कार करतो। जशी व्याख्यानाची सुरुवात करतो अशी व्याख्यानाची सुरुवात करायची आहे। सर्वांनी आम्हाला दोन हात असे घ्यायचे, असे घ्यायचे बेटा, असे घ्यायचे, स्टेजवर त्यांनी घ्यायचे, भारत माता की। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। सोलापुरात धर्मराज काडादी यांचे समाजाला आवाहन, आता नेतृत्व बदलण्याची वेळ आलीये। आमदार विजयकुमार देशमुख यांचे नाव न घेता दिला इशारा। जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्यासाठी विमान सेवा महत्त्वाची, विमान सेवा सुरू करण्यासाठी मी स्वतः येईन, माजी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी दिली ग्वाही। अल्पसंख्याक समाजातील दुर्बल पीडित घटकांच्या न्यायासाठी प्रशासन आग्रही, उपजिल्हाधिकारी शमा पवार यांची माहिती। आणि घोंगडे वस्तीतील बनावट ताडी केंद्रावर एक्साईजची धाड, भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह 9 जणांवर गुन्हा दाखल।
या बातम्यांचा इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.